यानंतर थेट जाऊयात विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे बोलतात। काम कर, तू पण कोणाला सांगू नको ना, आपण दोघं येड्यात निघू। तू पण सांग की देव दिसतो, त्याला पण देव दिसायला लागला। अख्ख्या गावाने स्वतःचे डोळे फोडून घेतले सभापती महोदय, देव काय कुणाला दिसला नाही। आज या बाबतीमध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाची या ठिकाणी फार मोठी अडचण झाली, पण तुम्ही सुद्धा उघड्या मनानं या ठिकाणी स्वीकार करू शकत नाही। ते उदाहरण आहे सभापती महोदय, तुम्हाला माहिती आहे। अरे प्रत्येक जण येतोय, तुम्हाला सुद्धा म्हणतोय सभापती महोदय कुणाची अडचण सांगायची। या ठिकाणी अर्थतज्ञांनी एकाच अर्थशास्त्रावर अभ्यास केला, परंतु अर्थतज्ञाने मात्र भिन्न विभिन्न मत मात्र पाहावयास मिळाले नाही। आजची परिस्थिती पाहिली तर धनदानग्यांच्या कुठेही या निर्णयामुळे वाकडं झालं नाही। एक सांगा लाईनीमध्ये कोण होता धनदानगा ज्याने आपल्या 2000 रुपयाच्या या ठिकाणी किंवा नोटा बदलण्याच्या संबंधी कोण लाईनमध्ये गेलेला आहे? सभापती महोदय, पण सर्वसामान्याच्या लेकी बाळाचं बँकेमध्ये डिलिव्हरी व्हावी याच्यासारखी वाईट आणखीन कुठली गोष्ट असू शकते? सभापती महोदय, अनेक जण 2 आणि 5,000 रुपयासाठी आपला जीव गमवावा लागला। अरे एकीकडे अशी परिस्थिती आहे की आपलं आहे नाही ते संपवावं आणि एखाद्याचा जीव वाचवावा, पण इथं मात्र तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळं या ठिकाणी 2-5 हजारासाठी एखाद्याचा जीव जातोय, हे दुर्दैव आहे। जर तुम्ही निर्णय घेतला आणि तुम्हाला माहित होतं की यामध्ये चलनीचा तुटवडा निर्माण होणार आहे, का सभापती महोदय चलन या ठिकाणी प्रत्येक बँकेत उपलब्ध करून दिलं नाही? तुम्हाला माहित नव्हतं का की या देशामध्ये फक्त कॅशलेस प्रक्रिया जी चालते ती 3% चालते? हे तुम्हाला माहित असताना सुद्धा सभापती महोदय तुम्ही हा निर्णय कसा घेतला? आणि निर्णय घेतला तर त्या ठिकाणी नोटा उपलब्ध का करून दिला नाही? याचा परिणाम सुद्धा सभापती महोदय, याचा विचार सुद्धा आपण करणं आवश्यक आहे। सभापती महोदय, मी या ठिकाणी एवढंच सांगतो की याचा परिणाम राज्याच्या सामान्य शेतकऱ्यांवर कसा झाला आहे। सभापती महोदय, मराठवाड्यामध्ये गेल्या 4 वर्षात दुष्काळ होता। महाराष्ट्राच्या इतर भागात सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला दुष्काळाला सामोरं जावं लागलं। सभापती महोदय, मला आठवतं ज्यावेळेस सत्तांतर झाल्यानंतर नागपूरला पहिलं अधिवेशन या सरकारचं होतं, त्या अधिवेशनापासून या अधिवेशनापर्यंत सभापती महोदय प्रत्येक अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळ्यांनी लावून धरली। एकीकडे का लावून धरली तर शेतकऱ्यांची सलग 4 वर्षे जो व्यवसाय आहे त्याचा धंदाच बंद आहे, शेती बंद आहे, आणि ती शेती बंद असल्यामुळं नव्यानं शेतकऱ्यांना उभं जर करायचं असेल तर या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं हा उद्देश आमचा या ठिकाणी खरे शेतकरी आले। सभापती महोदय, आज शेतकऱ्याची सलग 4 वर्षे शेती दुष्काळामुळे बंद आहे। यावर्षी नशिबानं पाऊस चांगला पडला, पाऊस चांगला पडल्यानंतर सभापती महोदय पिकं चांगली आली, पण एक नवा दुष्काळ आला। त्यामुळे आता विधान परिषदेमध्ये नोटबंदी या विषयावरून चर्चा सुरू आहे आणि धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी बोलतात आणि त्यांचा देखील हाच मुद्दा आहे की धनदांडग्यांना याचा काहीच परिणाम जाणवत नाहीये, सर्वसामान्य यामध्ये होर पडले जातात।